तर आय-टी इंडस्ट्रीचे सध्या 2 ते 3 असे पिलर्स आहेत, जे ऑलरेडी त्या इंडस्ट्री त्याच्यावरती डिपेंडंट आहे. सो सगळ्यात पहिला पिलर आहे डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजी. कारण आय-टी इंडस्ट्रीचा जो क्रीम पार्ट आहे, आपल्या इंडस्ट्रीचं नावच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? डेटा. डेटा यू हॅव टू प्ले विथ डेटा. आणि मार्केटमध्ये तयार होणारा डेटा दिवसेंदिवस वाढत होणार आहे, तो अजिबात कमी होणार नाही. सो डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीचं एक लॉंग टर्म आय-टीमध्ये नक्कीच चांगलं फ्युचर आहे. मग डेटा सायन्स असेल, डेटा ॲनालिटिक्स सुद्धा असेल. त्यानंतर आहे कोअर डेव्हलपमेंट, जिथे आपण वेब डेव्हलपमेंट किंवा फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणतो. कारण जगातल्या कुठल्याही कंपनीला आजकाल स्वतःची प्रोफेशनल वेबसाईट हवीच आहे. तिसरी गोष्ट जी आय-टीमध्ये आता नव्याने येते ती आहे की क्लाउड. सो आजकाल कसं आहे, कुठलेही लोकल सर्व्हर हे नसतात. सो ह्या जर 3 टेक्नॉलॉजीपैकी कुठल्याही एका टेक्नॉलॉजीवरती फोकस केलं तर मला वाटतं इथपासून पुढच्या येणाऱ्या कमीत कमी 10-15-20 वर्ष तरी एक कॅन्डिडेट त्या 10-15-20 वर्षामध्ये या टेक्नॉलॉजीचे काही नवीन अपग्रेडेशन्स नक्की येतील. पण ओव्हरऑल या करिअर पाथला एक जो फ्युचर आहे ते नक्कीच चांगलं.